श्री स्वामी समर्थ. गुरुवारी 2 एप्रिलला हनुमान जयंती आलेली आहे. या दिवशी आपल्याला एके ठिकाणी एक नारळ अर्पण करायचा आहे. वर्षातून फक्त एकदा हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आपल्याला हा उपाय करता येतो. आपल्या घरामध्ये सततचे आजारपण असेल, घरामध्ये जर काही दोष असतील, वाईट बाधा असेल किंवा आपली इतर कोणती इच्छा असेल तर आपण हा उपाय नक्की करायचा आहे. प्रत्येक वर्षी चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. या दिवशी माता अंजनीच्या पोटी हनुमानांचा जन्म झाला होता. हिंदू मान्यतेनुसार हनुमान हे शक्ती, स्फूर्ती आणि ऊर्जेचे प्रतीक आहेत. असे म्हणतात की जो व्यक्ती हनुमानाचे नित्यनेमाने दर्शन घेतो त्याची सर्व संकटे दूर होतात. हनुमानाची उपासना केल्यामुळे आपल्यावरील जी काही संकटे आहेत तर ती दूर होत असतात. म्हणून हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला एके ठिकाणी नारळ जो आहे तर तो अर्पण करायचा आहे. भगवान हनुमानाचे नाव घेतल्याने सुद्धा आपल्या जीवनातील दुःख, अडचणी, भूत, पिशाच्च तर या गोष्टी पळून जात असतात. भगवान हनुमान हे चिरंजीवी आहेत. आजही ते पृथ्वीवरती भौतिकरित्या विराजमान आहेत अशी मान्यता आहे. शंकराचा 11वा अवतार, प्रभू श्रीरामांचे भक्त तर असे हे हनुमान आहेत. हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचं नाही. आणि दिवसभरामध्ये आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तर तेव्हा आपल्याला हा उपाय करायचा आहे. महिला ज्या आहेत तर त्यांनी हनुमानाची पूजा करू नये. त्याचप्रमाणे असे म्हटले जाते की हनुमानाचे दर्शन हे स्त्रियांनी दुरून घ्यायचं आहे. म्हणजे हनुमानाच्या मंदिरामध्ये जरी आपण गेलो तरीसुद्धा दूर उभं राहून आपल्याला हनुमानाचं दर्शन जे आहे तर ते घ्यायचं आहे. कोणतीही स्त्री जी आहे तर ती हनुमानाच्या पाया पडलेली किंवा हनुमानासमोर झुकलेली हे हनुमानांना आवडत नाही. म्हणून महिला ज्या आहेत तर त्या हनुमानाची पूजा करत नाहीत आणि हनुमानाचे दर्शन करत नाहीत. परंतु जर महिलांना हा उपाय करायचा असेल तर हा उपाय त्या आपल्या घरातील पुरुषांकडून करून घेऊ शकतात. आता आपल्याला काय करायचं आहे? उपाय करण्यासाठी नारळ घ्यायचा आहे. नारळ हा नवीन घ्यायचा आहे. इतर कोणत्याही गोष्टीसाठी वापरलेला नारळ जो आहे तर तो घ्यायचा नाही, तर आपल्याला नवीनच नारळ घ्यायचा आहे. आपल्या घरामध्ये जर सततचे आजारी कोणी असेल किंवा आपल्या घरामध्ये काही दोष असतील किंवा आपल्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला वाईट शक्तीचा त्रास होत असेल तर तो त्रास नष्ट व्हावा, आपल्या घरातील दोष नष्ट व्हावेत म्हणून आपण एक नारळाचा उपाय करू शकतो. एक नारळ घ्यायचा, तो त्या व्यक्तीवरून आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे, म्हणजे उतरवून घ्यायचा आहे. आता आपण हे जेव्हा ओवाळून घेतो तर त्यावेळेला 7 वेळेला किंवा 11 वेळेला आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हा नारळ हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन हनुमानासमोर आपल्याला फोडायचा आहे. आता महिला हनुमानासमोर नारळ फोडू शकत नाहीत, त्यामुळे आपल्या घरातील पुरुषांना हा नारळ फोडायला सांगायचा आहे. कारण जेव्हा आपण हा नारळ आपल्या घरातील व्यक्तीवरून ओवाळतो, मग ती आजारी व्यक्ती असेल किंवा एखाद्या व्यक्तीला जर वाईट शक्तीचा त्रास होत असेल तर ती जी काही वाईट बाधा आहे, वाईट शक्ती आहे तर ती त्या नारळामध्ये येते. आणि जेव्हा आपण हा नारळ हनुमान मंदिरामध्ये जाऊन हनुमानासमोर फोडतो तर त्यावेळेला ती शक्ती हनुमानाच्या सामर्थ्याने नष्ट होते. तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी आपण नारळाचे दान करू शकतो. याचे सुद्धा आपल्याला शुभफळ प्राप्त होत असते. जर आपल्या जीवनामध्ये काही अडचणी असतील, आपला जर कठीण काळ सुरू असेल तर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि आपल्याला त्या नारळावरती शेंदुराच्या साहाय्याने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि तो नारळ जो आहे तर तो आपल्याला हनुमानास अर्पण करायचा आहे. आपल्या जीवनामध्ये ज्या समस्या आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. हा सुद्धा उपाय आपण हनुमान जयंतीच्या दिवशी वर्षातून फक्त एकदा जरी केला तरी सुद्धा आपल्या जीवनातील ज्या समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात. हनुमान जयंतीच्या दिवशीच चैत्र पौर्णिमा असते, त्यामुळे आपण या दिवशी नारळाचे इतर उपाय जे आहेत तर ते सुद्धा करू शकतो. आता आपल्याला जर एकाक्षी नारळ मिळाला, एकाक्षी नारळाला खूप महत्त्व आहे आणि तो जर आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी मिळाला म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी मिळाला तर आवर्जून आपल्याला तो नारळ जो आहे तर तो आणायचा आहे. फक्त आपण एकाक्षी नारळ जर आपल्या घरामध्ये ठेवला तरीसुद्धा धनसंपत्तीमध्ये वाढ होते, आपले दारिद्र्य नष्ट होते. त्याचप्रमाणे नवग्रहाची शांती करण्यासाठी सुद्धा हा नारळ जो आहे तर तो अत्यंत खास मानला जातो. आपल्या कुंडलीमध्ये जर एखाद्या ग्रहाची स्थिती खराब असेल तर एकाक्षी नारळ जो आहे तर तो अत्यंत प्रभावशाली असतो.
इतर वेळेला आपण जेव्हा नारळ घेतो तर त्यावेळेला तो सामान्य नारळ असतो आणि एकाक्षी नारळ जो आहे तर तो क्वचित एखाद्या व्यक्तीला मिळत असतो. ज्या घरामध्ये एकाक्षी नारळ असतो त्या ठिकाणी स्वतः देवी लक्ष्मी निवास करते अशी मान्यता आहे आणि त्या घरामध्ये कधीही कशाचीही कमी राहत नाही. ते घर जे आहे तर ते नेहमी पैशाने धनधान्याने भरलेले राहते. एकाक्षी नारळ जो आहे तर त्यावरती डोळ्यासारखं एक चिन्ह असते आणि असा जर नारळ मिळाला तर आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी हा नारळ सोडायचा नाही. तर ह्या नारळाचे काही उपाय आपल्याला करायचे आहेत. एकाक्षी नारळाला जर आपण दररोज हळदी कुंकू वाहून त्या नारळाची पूजा केली तर आपल्या घरामध्ये कधीही धनहानी होत नाही, कधीही पैशाच्या समस्या उद्भवत नाहीत. त्याचप्रमाणे एक लाल कापड घेऊन त्यामध्ये एक एकाक्षी नारळ, 11 नाणी आणि आपल्याला थोडंसं हळदी कुंकू तर हे सर्व बांधायचं आहे आणि हा नारळ तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे आपण या दिवशी माता लक्ष्मीसमोर बसून 16 वेळेला आणि जर 16 वेळेला शक्य नसेल तर 3 वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि आपल्या जीवनातील पैशाच्या समस्या, आर्थिक समस्या नष्ट व्हाव्यात म्हणून प्रार्थना करायची आहे. आपला जर व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी सुद्धा एका पिवळ्या कपड्यामध्ये एकाक्षी नारळ 11 नाणी बांधून आपण त्या ठिकाणी उत्तर कोपऱ्यामध्ये हा नारळ ठेवायचा आहे. यामुळे सुद्धा आपल्या व्यवसायामध्ये वाढ होते